शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेले लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर या ठिकाणी. तर आपले इथे एक शेतकरी आहेत की ज्यांनी त्यांच्या वाटाणा पिकासाठी SCT वैदिकचा वापर केलेला आहे. तर आज त्यांच्या भागामध्ये त्यांनी पहिल्यांदाच वाटाणा पीक घेतलेलं आहे आणि खूप चांगला अनुभव त्यांना SCT वैदिक तंत्रज्ञानाचा आलेला आहे. तर काय त्यांनी विशेष याच्यामध्ये केलं आणि कशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव कल्याण हनुमंतराव वाडकर, मुक्काम पोस्ट कारेपूर, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. बर, आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? हा 2 महिन्याचा. 2 महिन्याचा प्लॉट झाला. किती एकर क्षेत्र आहे? 30 आर आहे. 30 गुंठे. बर, आणि तुम्ही याला काय वापरलेलं आहे? SSM HG. किती घेतलं होतं ते प्रमाण? 1 लिटर ही घेतलं होतं SSM आणि बॅग आहे. नाही खत होता आणि क्रॉप चार्जर 1 लिटर घेतलं होतं फवारणीला. लिफ्ट चार्जर 1 पॉकेट. बर, आणि फ्रूट चार्जर म्हणजे शिलाजीत केलेलं आहे सिंगल. बर, ओके. म्हणजे ह्याला फक्त आपलं जे वैदिक दाणेदार आहे, शक्ती सम्राट मिरॅकल आणि हिमोसगोल्ड एवढं दिलेलं आहे. बरं, दिल्याच्या नंतर काय फरक जाणवतो तुम्हाला? दिल्याच्या नंतर फुल गळती बंद झाली किंवा फुल टिकलं. शेंग जास्त लागली. आता सर बघू शकता, इकडे या तुम्ही. शेंगा जर पाहिलं सर एकंदरीत कुठं जरी पाहिलं, आता हे बघा, हे झाड बघा, हे बघा पूर्ण शेंगाने बहरून गेलंय. बरोबर आहे, म्हणजे कांडोकांडी त्याला डायरेक्ट हे बघा शेंगा, हे बघा सगळीकडे शेंगा लागलेल्या आहे. बरोबर आहे, आणि भरपूर आहेत आणि आणखी फुलही आहे ना, आणि भरपूर फुल आहे. तुम्ही जर फुलाची संख्या जर पाहिली सर तर खूप चांगली आहे. तर एकंदरीत तुमचा काय अनुभव आहे याच्यामध्ये वेगळा? नाही, ही चांगलं वाटलं म्हणूनच आम्ही ह्यांच्याकडे गेलो. बर, आणि ह्यांना विचारलं. आम्हाला काही ह्याच्यातली माहिती नव्हती. बर, तर ह्या साहेबांनी सांगितलं आधी आम्हाला. हो. त्यांच्यानंतर ह्यांच्याकडे गेलो आणि ह्यांनी सांगितलं आम्हाला काय करायचं काय नाही. बर, मग त्याचा अनुभव चांगला दिसला आम्हाला. चांगला दिसला. बर, आणि तुम्ही पहिल्यांदा कुठं पाहिलं हे सगळं तंत्रज्ञान? हे कुठंच नाही पाहिलं, साहेबांकडून सांगितलं. साहेबांना सांगितलं. साहेब, तुमचं काय नाव आहे? सुभाष टर्नराव कदम, कंपोस्ट कारेपूर, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. बर, तुम्ही काय करत होते? मी ST मध्ये होतो कंट्रोल म्हणून. बर, किती वर्ष जॉब केला? हो, सर्व्हिस माझी झाली 34 वर्ष झाली सर. 34 वर्ष. त्याच्यानंतर आता शेतीकडे वळाले. त्याच्यामध्ये शेतीकडे वळलो. काय पीक आहे तुमचं? माझा हरभरा आहे. किती एकर? तर हरभऱ्यामध्ये 4-4.5 एकर आहे. माझं हरभरा वापत नव्हतं. बर, किती जरा दाट सोड म्हणलं हो, तरी ते 50% वापायचं आणि 50% वापत नव्हतं. म्हणजे उगवतच नव्हतं. उगत नव्हतं. त्याच्यामुळे मी SCT वैदिक वापरल्यामुळे, कृषी अमृत वापरल्यामुळे मला बराच फरक पडलेला आहे. उगवण शक्ती चांगली झाली. 100% माझी उगवण शक्ती झाली. आता एकंदरीत तुम्हाला काय आवडतं? हे जे वाटाणा बघतोय आपण, तर काय आवडतं तुम्हाला याच्याबद्दल? छान आहे वाटाणा, एकदम नंबर 1 आहे. बर, आपण ह्या प्लॉटला किती फवारणी केल्या? आपण एकच केली. फक्त एक. त्याच्यानंतर कोणती? नाही, कोणतीच नाही. काहीच नाही. कीटकनाशक नाही, बुरशीनाशक नाही, काहीच नाही. बरं, बिना कीटकनाशकाचं आणि बिना बुरशीनाशकाचं पीक येतं का? नाही. हा? बाकीच्या प्लॉटला 4 फवारणी झाल्या आणि तरी गेल्या त्याला 4 असं वेळेला- का, तरी त्याला अळीचं प्रमाण असले आणि म्हणजे कीड आहे. हा. आणि आपण जे 4 वेळी. SSM टाकलंय हा. त्यावेळेला असं कीडचं एक असं कीड सुद्धा नाही. डन. अजिबात नाही. नाही. जेवढा फरक पडला. आता एकंदरीत जर पाहिलं सर, तर ह्याचा शेंडा हे जर पाहिलं आपण, आता खालून बुड जर पाहिलं याचं, भरपूर हे मोठं किती मोठं आहे बघा. हे बघा कोणती फांदे बघा, या ना सर जवळ. ही ढाळा एक आहे. एक ढाळ आहे हा, बरं का. हे बघा, दोन. त्याच्या फांद्या बघा, ह्या बघा किती स्टोरेज आहे याच्यामध्ये. आणि हे किती जाड आहे बघा, आणि याचं पान बघा. लष्टर आहे आणखी तुम्ही पान आणि शेंगावर जर लस्टर जर पाहिलं, हे बघा माझ्या हातात आता ते पुसलं गेलं, याच्यावर पूर्ण लस्टर आलेलं आहे. हे बघा, याच्यावर पूर्ण लस्टर आहे. आता लस्टर तुम्ही जर याला केमिकल वापरलं असतं पूर्ण, किंवा काही फवारणी केली असत, असं लस्टर दिसलं असतं तुम्हाला? नाही, आपण ह्याचा काही अनुभव नाही आपल्याला. पहिल्यांदाच केलंय तुम्ही. परंतु तुम्ही असं पाहिलं कधी तुमच्याकडे वाटाणा आहे आणि त्याच्यामध्ये आळी नाहीये, असं पाहिलं कधी? नाही, असतेच अळी. वाटाणा आल्यानंतर आळी येते, पण तुमच्या ह्याच्यावर आल्यापासून मला पानावर दिसली नाही. आणि नाही, अळी नाहीच. मी सांगायला जसं ही लावलंय तसं एकही कीटकनाशक घेतलं नाही, म्हणजे फवारणीच केली नाही, फवारणीच केली नाही. कुठलीच केमिकलची कुठलीच फवारणी केली नाही. कोणतीच नाही केली. नाही. आपल्या बरोबर दुसऱ्यांनी पेरणी केलेलं वाटतं. हा, केले. त्यांचे त्यांचं काय? गेले असं 90% वाटाणा गेला. या मध्ये या संतोषराव. ही इथंच प्लॉट आहे साईडला, जवळच आहे. 90% प्लॉट गेला. गेलं. ते काय, हे आपलं तुकडं संपलं की त्याच्या पलीकडच आहे, शेजारीच आहे. शेजारीच परंतु त्यांचा प्लॉट गेलाय, गेला. सोबतच आहे तुमचा. हो. आणि तुमचं आणखी चालू आहे.
चालू. काही तोडा झाला की एखादा नाही नाही आणखीन तोडा झालेला नाही नाही झालं. आता एकंदरीत तुमच्या भागामध्ये वाटाणा लागवड किती आहे? इथं आमच्या इथं ही 1 एकर भर, हो ही 1.5 एकर, हो आणि तिकडं यशवंतवाडी ग्रुपला 3-4 एकर आहे. बर हम्म. म्हणजे अशी लागवड वाढायला लागली आता. हा. परंतु असा वाटाणा आहे कोणाचा? याचं पान जर पाहिलं किंवा लस्टर पाहिलं, शेंगा पाहिल्या, नाही. गोडी पाहिली, नाही. आहे का कोणा? नाही कोण काय वाटतं तुम्हाला एसरी वैदिक तंत्रज्ञान? नाही, चांगला असर चांगला आहे त्याचा. फरक म्हणजे जेवढं की बाकीच्या फवारण्यापासून होईल हो. त्याच्यापेक्षा चांगलं कमी- आणि कमी फवारण्यामध्ये आहे. बरोबर जास्त काम करायची गरज नाही. बरोबर आहे. वाटाणा म्हणल्याच्या नंतर ते शेतकरी पाठीवर पंप घेऊनच बसतो. हम्म. बरोबर आहे का? बरोबर कारण की ह्याला आळी किंवा बाकीच्या ज्या अडचणी आहेत, त्या भरपूर राहतात. तेव्हा कुठंतरी तुमची शेंग बाजारात जाते. जाते. पण तुम्ही म्हणताय की मी याला फवारणीच नाही केली, तर आता हे पटणार नाही लोकांना. हा. बरं, आता त्याच्यानंतर आणखीन काय फरक जाणवतोय तुम्हाला प्लॉट मध्ये? खर्चाच्या बाबतीत काय? आता वाटाण्याला खर्च किती होतो आणि तुमचा किती झालाय? नाही ह्याला आता आपण जसं वाटाणा लावलाय हो तसं एकदाच आपण एक 3800 आणि 3700 हो एवढे 2 म्हणजे एक 7,000च्या आसपास, 7-8 हजाराचा खर्च झाला हो. 30 गुंठ्यामध्ये. हम्म. बरोबर आहे. हो. परंतु आता याच्यावर तुमचे तुडे चालू होतील लगेच. हम्म. बरोबर. आता ह्याचा जो बुंदा आहे सर, हम्म. हे बघता मला वाटतं ही वेळ काय लवकर थकणार नाही. हम्म. बरोबर आहे. तुमचं जे खोड आहे त्या खोडामध्ये जेवढी ताकद असेल तेवढी ताकद याच्यामध्ये उतरते. बरोबर. आणि जे खोड जेवढं परिपक्व आहे तेवढे तुमचे तुडे जास्त चालणार आहे, हे सांगायची गरज नाही. बरोबर आहे. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काय सांगाल जे वाटाणा उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगाल? नाही ही एसीटी वैदिकच केलेलं चांगलं. चांगलं आहे. हम्म. बरं, हे फक्त आपल्यासाठीच नाही, आपल्याला खायला तर चांगलंच आहे, पण मातीसाठी चांगलं आहे ना. ही कसं होतंय आता शेतकऱ्याचा एक भ्रम. हो आता ही आपण एसीटी वैदिकचे औषध आणले, बरोबर आपल्याला 2 टाइमला 8,000 रुपये गेले. बरोबर. हं? हो ही 2 टाइमला 8,000 गेली की शेतकरी म्हणणार एकदाच 8,000 रुपये चालेल, बरोबर आहे. काय फरक आहे काय काय फरक नाही. पण त्यानं आता मी त्या गोबीला जे केलंय हो हरभरे 1200, 1500, 1400, 600, 800 जाते ह्याचे पैसे किती चालेत ते बघत नाही आपण. ही बघत नाही. थोडे पैसे आता चालेत बस, बरोबर. पुढचे पुढे बघू. पुढचे बडू बघू. मग ह्याच्यामुळे शेतकऱ्याचा रिकामा झाला. बरं. आपल्याकडे कसं आहे, एकदाच बेसो डोस आहे हो ना. 7-8 हजाराचा, हा. आणि तिकडे कसं आहे टप्प्याटप्प्याने 1.5-1.5 हजारानं. पण तिकडे पैसे जास्त चालले ना. आणि पुन्हा तुम्ही आतबायची शेती, तुमची एनर्जी खर्च व्हायली, तुमचा वेळ खर्च व्हायलाय, तो वेगळाच. म्हणजे तर तेच आहे, तुम्ही एकदा मातीवर काम केलं की तुम्हाला निवांत करायची शेती करायची गरज आहे, बाकी काही करायची गरज नाही. बरं, मला काय म्हणायचं सर, आता समजा यांनी तोडून घेतले शेंगा, हो आणखीन ह्याला एशियन देऊ शकता का आपण? हो देऊ शकता देऊ ना. शकता. पण त्याची वाढ होणार ना? म्हणजे वाढ होणारच. हा? वाढ शेंगा होणार. येणारच. येणारच हा? येणारच. तुम्हाला काय बोललो मी, हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे कसं आहे, हे जाड आहे. झाड आहे. बरोबर आहे. ते जोपर्यंत ते जेवढं जाड आहे का तेवढा प्लॉट चालणार, असं. तो जेवढा बारीक तेवढा कमी चालणार. त्याच्या स्टोरेज भरपूर आहे ना. तुम्ही जसं पोषण द्याल हा, तशी. तसा वेळ वाढत राहील आणि उत्पादन पण तुमचं वाढत राहील. तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त ते तोडे करायचे, बेसल डोस फोकून द्यायचा. जर सरासरी किती दिवस चालतो तुमचा वाटाण्याचा प्लॉट? नाही काही महिने नाही. नाही, पहिली वेळ आहे. पहिली तरी पण वेळ. सरासरी 3.5 महिन्यापर्यंत चालतो. बरं. बरोबर आहे. 2 महिने यायला लागतात आणि तिथून पुढे 1.5 महिना 2 महिने चालतो प्लॉट, जास्तीत जास्त. त्याच्या पुढे चालत नाही. पण तुम्ही जर बेसल डोस जर रिपीट केला एकदा, ताकद जर दिली, तर याला आणखी निघत राहतील शेंगा. हे काय स्टॉप लवकर होणार नाही. हे तुमच्या हातात आहे किती दिवस चालवायचं. बरोबर. पण आरामशीर तुम्ही 4-4.5 महिन्यापर्यंत चालू शकता याला. तुमच्या मातीत किती कस आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. हो. बरं, आता एकंदरीत काय सांगाल तुम्ही सर्व शेतकऱ्यांना? नाही एसीटी वैदिक ही शेतकऱ्यासाठी लाभदायक आहे. बरोबर. केलं तर चांगलंच आहे. एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे तुमचा. तर तुम्ही काय सांगाल सर? आता तुम्ही इथं जनजागृती करताय बऱ्यापैकी, तुम्ही सांगताय लोकांना, तर काय सांगाल या प्लॉट बद्दल? काय नाही सर, चांगला आलेला वाटाणा. मी आलतोय किंवा इथं वाटाणा पाहून गेलो हे. हो त्यावेळेस छोटा लहान होता. बरोबर. मी वाटाणा पाहूनच सांगितलं की एसीटी वैदिक वापरात. ते म्हणे कुठं आहे, कोण ठिकाणी? म्हणजे चला सताळा माझ्या संग. हो हो आम्ही दोघं मिळून गेलो आप्पाकडे त्यांच्या इथं. बरं. जाऊन दोघांनी हिने औषध घेऊन आले हो आणि त्यांनी वापरल्यानंतर आता बराच फरक पडलेला, फुल लागलेला आहे. बरोबर. मी ह्यांच्यापाशी जाऊन विचारून पुन्हा येतो असं काहीच नाही. काहीच नाही, लगेच डायरेक्ट जाणं, आणि घेऊन या ना. घेऊन येणं. यांच्या विश्वासावर हा एवढा आत्मविश्वास पाहिजे. कारण ही तुमचं रासायनिक जे आहे ते वापरून कटाळा आला. कंटाळा आलाय. नाही सेम सगळ्याची परिस्थिती हीच आहे.
तिथं आणि सर रासायनिकमुळे काय वरच्या व्हायलं? रानामध्ये मी टमाटर केलं हा. 70,000 रुपयाचे औषध मारलं मी टमाटर 70,000चे हा. फवारणी. 1 एकर मध्ये फवारण्या नुसत्या फवारणी 1 एकर नाही ती 1.5 एकरच आहे 1.5 एकरला 70,000 खर्च केला विचार करा. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 70,000 टोमॅटोला जर खर्च केले असते तर टोमॅटो गेल्यावर तुमची काकडी फ्री निघाली असते तिथे. म्हणजे बघा आता कसं आहे, आपल्या परिसरामध्ये ह्याची माहित नाही लोकांना. माहित नाही. हे काय बोलले, केमिकलला कंटाळे. ही त्यांची परिस्थिती नाहीये, ही सगळ्यांची. पण वापरायचं काय? केमिकल तर वापरायचं नाही, मग वापरायचं काय ते माहित नाही ना लोकांना. आणि जेव्हा हे तंत्रज्ञान कळेल तर ते आपोआप वापरायला सुरुवात करतायत. तर खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा आणि खूप चांगल्या पद्धतीने करताय. तर अशाच पद्धतीने करा. इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं? मार्गदर्शन आपली आप्पा बेदरे सर. बरं, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. नमस्कार, मी केदारनाथ उद्धवराव बेदरे, मुक्काम पोस्ट सताळा. चालेल, धन्यवाद.